रत्नाकथांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर यांचे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळ आणि त्यांचे नेते सुधाकर पाटील भारसाकडे असो, विद्यमान खासदार बळवंतराव वानखडे, बाळासाहेबजी हिंगणीकर, कांचनमालाताई आणि सर्व संचालक मंडळ यांच्या प्रयत्नातून जे मोडकळीस आलेलं कृषी भवन होतं, त्या कृषी भवनाचं नूतनीकरण कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं। त्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंतराव वानखडे, नवनियुक्त आमदार गजानन लवटे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आणि विशेषतः म्हणजे या मंडळींनी यावर्षी तालुकास्तरीय भजन स्पर्धा ठेवली, जेणेकरून तालुक्यातले सर्व जर भजनवाले आले तर हे कृषी भवन, मोडकळीस आलेलं कृषी भवन हे लोकांना लग्न प्रसंगी कमी दरात त्यांना उपलब्ध म्हणून ह्या सर्व कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं। त्या भजन स्पर्धेचे छायाचित्र आपण पाहता। यावर्षी त्या भजन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कळाशीचं गुरुदेव सेवा मंडळाने दिला, दुसरा क्रमांक नारायणगुरु भजन मंडळ माहुली धांडे यांनी दिला नाही, तिसरा क्रमांक गुरुदेव सेवा मंडळ नाचोने यांनी दिला। अनिल पाटील भारसाकडे प्राध्यापक आदर्श हायस्कूल दर्यापूर, डायरेक्टर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर, पंजाबराव बँक संचालक यांच्या उत्कृष्ट संचालनामधून माणूस कसा जागेवर खिळून बसतो याचं उदाहरण अनिल पाटील भारसाकडे यांनी पेश केलं। सर्व माननीयांचं हार तुरे दिन स्वागत झालं, सत्कार झाला। त्यानंतर भजन स्पर्धेला सुरुवात झाली। अपेक्षेपेक्षा दर्यापूर तालुक्यातील भजन मंडळांनी या स्पर्धेला साथ दिली। पहिल्यांदा असं वाटलं होतं की भजन स्पर्धेतला श्रोते मिळणार नाहीत, पण कृषी भवन हे फार गच्च भरलेलं होतं।
त्यांनी ते 7 टाळ दिलेले आहेत. म्हणजे 3 भजन मंडळ पहिला, दुसरा आणि तिसरा येतील. त्यांना हार्मोनियम, तबला आणि टाळ हे बक्षीस या ठिकाणी दिल्या जाईल. त्यानंतर वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत. माननीय नितेश वानखडे यांनी वैयक्तिक हार्मोनियम जो चांगला वाजवेल त्यासाठी वैयक्तिक बक्षीस आहे. त्यानंतर माननीय डॉक्टर अविनाशजी ठाकरे यांनी सुद्धा एक वैयक्तिक बक्षीस जो तबला चांगला वाजवेल त्यासाठी दिलेला आहे. आणि आमचे गणेश पाटील ठाकरे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि विद्यमान शिवाजी शिवसेनेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख यांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं स्वागत सुधाकर पाटील भारसाकर यांनी केलं. सर्व मान्यवरांना या कृषी भवनाच्या नूतनीकरण उद्घाटनाप्रसंगी वाजत गाजत त्यांना कृषी भवनात आणण्यात आलं. या स्पर्धेला दर्यापूर तालुक्यातील भजन मंडळ तसेच श्रोत्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर उपस्थित करता गणेश पाटील साखरे.